नमस्कार. मी डॉक्टर फुले. 16 वर्षापासून मी नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर आहे, ज्याला आपण निसर्गोपचार म्हणतो, नॅचरल पद्धती म्हणतो. माझ्या प्रॅक्टिसला जे 16 वर्ष झाल्या, त्या 16 वर्षातला जो माझा अनुभव आहे तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं कारण एकच आहे. जेव्हा मी हा प्रवास केला 16 वर्षाचा, तर अथांग प्रत्येक हॉस्पिटलला गर्दी, मेडिकलला गर्दी, छोट्या छोट्या क्लिनिकमध्ये सुद्धा खूप गर्दी. आणि ते पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी विचार केला की आपण कुठलं तरी एखादं मिशन घेऊन चालावं. तर आम्ही एक मिशन असं हातात घेतलेलं आहे, जे आमचे एक ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. ते मिशन पूर्ण करण्यासाठी आमचे मित्र, आमची टीम, आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर बाळकृष्ण आचार्यजी, दुसरे मित्र आमचे डॉक्टर डी नारंग सर, आमचे तिसरे मित्र डॉक्टर शेखर हर्ष. आमचे एक ध्येय आहे, आमचे एक मिशन आहे की विदाउट मेडिसिन रोगमुक्ती कशी होईल, हे आम्ही शिबिराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचणार आहे. आता यामध्ये परत नॅचरोपॅथी बद्दल खूप लोक सांगतात, हजारो लोक आहे. मी पण एक नॅचरोपॅथी तज्ज्ञ आहे, पण नॅचरोपॅथी फॉलोअप करणारे हे मात्र पूर्ण तुम्हाला एक निगेटिव्हच्या बराबर दिसेल. कारण नॅचरोपॅथी जो फॉलोअप करतो, नॅचरल नियम जो व्यक्ती फॉलोअप करतो, तोच जर व्यक्ती सांगत असेल तर त्यामध्ये माझ्या मते खूप काही एक तथ्य आणि महत्त्व असते. मी तुम्हाला मोटिवेट नाही करत, पण तुम्हाला जो सांगणारा जो व्यक्ती आहे हा निसर्गोपचार तज्ज्ञ तर आहेच, पण मी पूर्ण नियम फॉलोअप करून आज मी पूर्ण रोगमुक्त आहे. ना बीपी, ना शुगर, ना थायरॉइड, कुठलाही आजार नाही. आणि याचं कारण एकच आहे, निसर्गोपचार पद्धती, नॅचरोपॅथी. कारण प्रत्येक व्यक्ती हा निसर्गापासून दूर गेलेला आहे. त्याला निसर्गाजवळ आणण्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे मिशनच्या रूपात. आता निसर्गाच्या जवळ येणे आणि निसर्गाच्या दूर जाणे म्हणजे काय? नॅचरोपॅथीचा मिनिंग आहे पंचमहाभूत, पंचतत्व. हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे, पूर्ण प्रकृती आहे, हे पूर्ण पंचमहाभूतापासून बनलेले आहे. आपले शरीर पण पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि आपले शरीर पण एक दिवस पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. जिथे राजू दीक्षितने सांगितलं आहे की माणूस मेल्यानंतर फक्त त्याची 20 ग्राम माती बनून तो पंचमहाभूतात विलीन होतो. मित्र हो, जन्म एकदाच मिळतो. थोडं लक्ष द्या. मी माझे अनुभव सांगतो आणि तुम्हाला निसर्गाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही पंचमहाभूत जर बॅलन्स ठेवलं, पंचतत्व जर तुम्ही बॅलन्स ठेवले, तर तुम्हाला कुठल्याही डॉक्टरकडे, कुठल्याही दवाखान्यात तुम्हाला जाण्याची गरज नाही. पंचमहाभूत म्हणजे काय? पंचतत्व म्हणजे काय?
नॅचरोपॅथी म्हणजे काय, निसर्गोपचार म्हणजे काय, हा सर्व खेळ आपल्या हातात आणि 5 बोटात आहे मित्रांनो. आणि नुसतं नॅचरोपॅथी म्हणजे नॅचरोपॅथी नाही, नॅचरोपॅथीच्या अनेक ब्रँचेस आहे. जसं मर्मचिकित्सा, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, सुजोक, ऑरिक्युलोलॉजी, फूट रिफ्लेक्सॉलॉजी, हँड रिफ्लेक्सॉलॉजी, मालिश, अरोमा थेरपी, फ्लावर थेरपी, म्युझिक थेरपी, हे सर्व जे प्रकार आहे हे नॅचरोपॅथीचे भाग आहे. आणि नॅचरोपॅथी म्हणजे एक छोटासा शब्द तुम्हाला जरी वाटत असेल तरी नॅचरोपॅथी एवढं छोटं नाही, खूप अनंत आणि महान आणि ब्रह्मांड आहे. तुम्हाला वाटत असेल की शरीर फक्त मांसांचा आणि हड्डीचा ढाचा आहे. मित्रांनो, हा ढाचा नाही. हे जे आपलं शरीर आहे हे पंचमहाभूताचं आणि पंचतत्व तत्वापासून बनलेलं एक ब्रह्मांड मंदिर आहे. आणि आपण निसर्गापासून दूर गेल्यामुळं ह्या सारा मंदिराचा, ह्या ब्रह्मांडाचा आपण सत्यानाश केलेला आहे. आणि म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो, स्वतःची कुल्हाड स्वतःच्या पायावर मारणे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची कुल्हाड स्वतःच्या पायावर मारून घेतलेली आहे. डॉक्टरांचं काही चुकलं नाही हो. या डॉक्टरने 1 लाख घेतले, त्या डॉक्टरने 10 लाख घेतले, काही चुकलं नाही. कारण तुम्ही निसर्गापासून दूर गेले. तुम्हाला कोरोनानं सर्व शिकवलेलं आहे. कोरोनापासून सारी शिकवण मिळालेली आहे. काय चुकलं त्या डॉक्टरांचं? त्यांनी करोडो रुपयाचे बिल्डिंगा बांधलेल्या आहे, करोडो रुपयाचे दवाखाने तयार केलेले आहे. EMI कुठून काढणार? तुम्ही त्यांना त्यांचा EMI भरण्यास मदत करता. तुम्ही त्यांना सुवर्ण संधी देता. काय चुकलं त्यांचं? स्वतः काहीतरी जागरूक व्हा. आम्ही तुम्हाला काही मंत्र सांगतो, तुम्ही त्याच्यातून, व्यसनातून बाहेर निघा आणि प्रकृतीच्या जवळ जा. मग नॅचरोपॅथी हे केव्हापासून अस्तित्वात आली? मित्रांनो, आश्चर्यकारक इतिहास आहे. ही जे नॅचरोपॅथी आणि प्रकृती, हा जो निसर्ग आहे, जेव्हापासून निसर्गाची निर्मिती झाली तेव्हाच पासून ही नॅचरोपॅथी, निसर्गोपचाराची निर्मिती झाली. सर्वात प्राचीन पद्धती, ज्या प्राचीन पद्धतीमध्ये ध्यान, योग, प्राणायाम ह्या साऱ्या गोष्टी येतात. आपला विषय चालू होता पंचमहाभूत, पंचतत्व म्हणजेच निसर्गोपचाराचा, नॅचरोपॅथीचा आत्मा. मी हे बोललो 2 मिनिटं आधी की आपल्या हातात आणि बोटात पूर्ण नॅचरोपॅथी सामावलेली आहे. काहीच कुठं जाण्याची गरज नाही. जसे 5 बोट आहे, जसं अंगुष्ठ, तर्जनी, मध्यगा, अनामिका, कनिष्ठिका, ह्या 5 बोटामध्ये पंचतत्व कसं सामावलेलं आहे. जसं अग्नितत्व आहे, वायू तत्व आहे, आकाश तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे आणि जल तत्व आहे. ह्या एका तत्वावर एक ग्रंथ आहे. कंटिन्यू 1 महिना जरी एखादा व्यक्ती बोलेल तर नॅचरोपॅथी संपणार नाही. फक्त मी तुम्हाला एक सारांश रूपानं तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक नॅचरोपॅथीचा मिनिंग पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. अग्नितत्व, अग्नितत्व जर आपलं बिघडलं तर काय होतं? अग्नी जर वाढली, अग्नीचा प्रकोप जर वाढला
तर व्यक्ती चिडचिडा बनतो, सोरायसिस, स्किन प्रॉब्लेम. अग्नी जर आपण जठराग्नी म्हणतो, मदनाग्नी. मदनाग्नी म्हणजे पाचन क्रिया कमजोर होणे, त्यालाच आपण एक अग्नितत्व म्हणतो. जर समजा पाचन क्रिया जर आपली कमजोर झाली तर शरीरामध्ये काय तयार होईल? गॅस, वायू, रसुली, गाठ, कॅन्सर प्रत्येक रोगाला जन्म देतो. मग या अग्नितत्वाला बॅलन्स कसं करायचं? संक्षिप्त रूपाने मी सांगतोय, तर यावर दिवसभर बोललो तरी अग्नितत्व संपणार नाही. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे? अग्नितत्व जर वाढलं असेल तर चंद्रभेदी प्राणायाम करा. जर समजा अग्नितत्व जर कमी झालं असेल तर सूर्यभेदी प्राणायाम करा. डायजेशनवर काम करा. रात्रीचं जेवण कमी करा. सलाद फळार घ्या, तर तुमचं अग्नितत्व बॅलन्स होईल. एकदम मी तुम्हाला संक्षिप्त रूपानं हे अग्नितत्वाचं एक मिनिंग सांगितलं आहे. नेक्स्ट, वायुतत्व. जर वायुतत्व जर आपलं बिघडलं, इनबॅलन्स झालं, तर काय रोग होतात? वायूपासून अस्थमा, दमा, श्वासाचे रोग. जसं आपण म्हणतो की एका मिनिटामध्ये आपण 12 ते 15 वेळा श्वासोश्वास घेतो, की यामध्ये एक बिघाड होणे म्हणजेच एक वायुतत्व बिघडणे. फेफड्यांचे रोग, फुफ्फुसांचे रोग, हे सर्व एक वायू रोग आहे. याच्यामध्ये लखवा, वात. तर मग या वायूसाठी आपल्याला का करावं लागेल? याचा उपचार काय आहे? संक्षिप्त रूपात सांगायचं झाल्यास, या वायू तत्वाला एक बॅलन्स करण्यासाठी आपल्याला प्राणायाम करता येईल, योगा करता येईल, ध्यान योग म्हणजे मेडिटेशन करता येईल. तर प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही हे जे वायू तत्व आहे हे तुम्ही एक त्याला प्रमाणित करू शकता, त्याला तुम्ही बॅलन्स करू शकता. आणि प्राणायामाच्या माध्यमातून काय होतं की आपण श्वास घेतो आणि सोडतो, त्या माध्यमातून आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. जेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजनची निर्मिती वाढते आणि कार्बन डायऑक्साईड कमी होतो, तेव्हा तो अग्नीसारखा ज्वलंत होतो. ऑक्सिजन म्हणजे ज्वलनशील, म्हणजेच आपली अग्नी प्रदीप्त होतो, वायुरोग नष्ट होतात. या पद्धतीनं आपल्याला याला वायू तत्वाला बॅलन्स ठेवण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन आपल्याला करता येईल. तिसरं आहे आकाश तत्व. आकाश तत्व म्हणजे काय? ज्याची अनुभूती सुद्धा होत नाही, डोळ्यानं न दिसणारा आकाश तत्व. आकाश म्हणजे स्पेस, पोकळी म्हणजेच उपवास. आकाश तत्व जर आपलं बिघडलं तर माणसाचा स्वतःवर विश्वास राहत नाही, स्वतःचं बॅलन्स बिघडतं, दुसऱ्यांवरचा विश्वास उडतं, पोटामध्ये गॅसेस तयार होतात, पोटाला फुगारा तयार होतो. कारण का? की आकाश तत्व बिघडल्यामुळं. आकाश म्हणजे काय? पोकळी. आणि नियम काय पोटाचा, शरीराचा? की जेवण करताना आपल्याला 1/4 भाग मोकळं ठेवावा लागतं. त्यालाच काय म्हटलं गेलं? आकाश तत्व. पण आपण पोटभर जेवतो, आकाश तत्वाला कुठलं स्थान देत नाही. त्याच्यामुळं ते आकाश तत्व आपलं इनबॅलन्स होतं. त्याच्यानंतर आहे एक आपलं पृथ्वी तत्व.
पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर पृथ्वी तत्वामध्ये जेव्हा इनबॅलन्सपणा येतो तेव्हा माणसाचं शरीर स्थूल बनतं, वजन वाढायला लागतं, चिडचिडपणा येतं, आलस्य येतं, काम करण्याची इच्छा होत नाही. जर पृथ्वी तत्व जर कमी झालं तर त्या व्यक्तीमध्ये फक्त हड्ड्यांच्या सापड्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. कमी जर झालं पृथ्वी तत्व तर वजन कमी होतं. जर पृथ्वी तत्व जर वाढलं तर त्याचं वजन वाढतं, स्थूल होतं. मग पृथ्वी तत्वाला बॅलन्स करण्यासाठी मग काय करायचं? तर तुम्हाला मातीशी, जमिनीशी थोडंसं नातं जोडवावं लागेल. आपण जमिनीवर चालताना बूट घालतो, चपला घालतो आणि तेव्हा आपण जमिनीवर चालतो, गार्डनमध्ये बूट घालून चालतो. जर तुम्हाला हे तत्व जर बॅलन्स ठेवायचं असेल तर जमिनीवर तुम्हाला बिना चपलीने चालावं लागेल. तर काय चमत्कार होतो मित्रांनो माहित आहे? की आपल्या अवतीभोवती मोबाईल, लाईट, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, फ्रीज याच्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रॉन खूप प्रमाणात जास्त तयार झालेले असतात. त्याच्यामुळं आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होतात. याला म्हणतात 0 व्होल्ट थेरपी. जेव्हा तुम्ही बिना चपलीनं जेव्हा जमिनीवरून चालता तेव्हा तुमचं ऑटोमॅटिक तुमचं जे पृथ्वी तत्व आहे ते बॅलन्स होतं. म्हणून एका सायंटिस्टनं म्हटलंय का जेव्हा तुम्ही फॉरेनला जाता, इथं दिवस तिथं रात्र, तिथं रात्र, तेव्हा इकडे इंडियामध्ये दिवस, तर तिथलं वातावरण तुम्हाला सूट होत नाही. तर तिथलं वातावरण सूट होण्यासाठी तिथल्या जमिनीवर तुम्ही म्हणते की चप्पल बूट काढून थोडस अर्धा तास फिरा. तिथल्या जमिनीशी तुम्ही नातं जुळवा. म्हणजेच काय होईल की तुम्ही तिथल्या वातावरणाशी एकमेव व्हाल. तर या पद्धतीनं जर आपण जर बॅलन्स केलं पृथ्वी तत्व, तर हे जे पृथ्वी तत्वाच्या इनबॅलन्समुळे जे काही आजार झालेले आहे ते आजारातून तुमची मुक्तता होईल. जे माती आहे ते माती तुम्ही अंगाले लावा, मातीनं आंघोळ करा. ज्याला आपण एक मठ थेरपी असं म्हणतो, मठ बाथ असं म्हणतो. तर असं हे जे पृथ्वी तत्व आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्याला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. तुमचं जे 5वं तत्व आहे ज्याला आपण एक जल तत्व म्हणतो, हे जल तत्व जर इनबॅलन्स झालं तर काय होईल? जर जल तत्व जर इनबॅलन्स झालं तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होईल. जे आपण 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. किडनी स्टोन होऊ शकतं, गाल ब्लॅडर मध्ये स्टोन होऊ शकतं, सोरायसिस होऊ शकतं, स्किन प्रॉब्लेम होऊ शकतं पाण्यापासून. कारण आपल्या शरीरामध्ये जल तत्व म्हटल्याबरोबर एक रेशिओ काय तयार होतं की पृथ्वी म्हणजे जमीन आणि पाणी. जसं या पृथ्वी तलावर 70 ते 72% पाणी आहे आणि 28 ते 30% काय जमीन आहे, म्हणजे जडत्व आहे, जड वस्तू आहे. म्हणून आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणी आहे आणि 30% म्हणजे हाडांचा आणि मांसांचा एक ढाचा आहे. म्हणून जल तत्वासाठी तुम्हाला जल तत्व बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला दिवसभरात थोडं गुट 3 ते 3.5 लिटर पाणी प्यावं लागेल. जेणेकरून आपल्या शरीरातल्या ज्या प्रत्येक सेल्स आहेत त्या हायड्रेट होईल. जर जल तत्व जर बिघडलं, इनबॅलन्स झालं तर काय होईल? डिहायड्रेशन. डिहायड्रेट आणि हायड्रेट खूप फरक आहे याच्यामध्ये. पाणी म्हणजे जल तत्व जर बिघडलं तर बाकी रोग तर होणारच, पण परिस्थिती काय येईल? डिहायड्रेट. पण आपल्याला शरीरातली जे प्रत्येक सेल्स आहे ते काय करायची आहे? हायड्रेट करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे? जल तत्व बॅलन्स ठेवणे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये
पुरेसं असं पाणी टाकणे किंवा पाणी पिणे. आता जर समजा तुम्हाला जर हे पंचमहाभूत पंचतत्व बॅलन्स ठेवणं जर कठीण जात असेल तर माझ्या मी 16 वर्षातला तुम्हाला एक अनुभव सांगतो आणि सर्व रोगाचा एकच उपचार मी तुम्हाला सांगतो. तो म्हणजे एकच की जेवण करताना तुम्ही कमीत कमी 70% फलाहार सलाद, ज्याला आपण एक सब्जी भाजी सलाद म्हणतो, आणि फळं हे आपल्या जेवणामध्ये 70% ठेवा आणि 30% फक्त एक अनाज ठेवा, ज्याला आपण एक जेवण म्हणतो. हे जर तुम्ही जर बॅलन्स ठेवलं तर तुम्हाला हे जे पंचमहाभूत आहे पंचतत्व आहे हे जर बॅलन्स करताना जर तुम्हाला कठीण जात असेल तर सर्व रोगाची एकच दवाई म्हणजे आपला औषधीय आहार, जो मी आता तुम्हाला सांगितला हा. याच्यामध्ये तुम्हाला थोडं मॉडिफाय करता येईल. अजून तुम्हाला याच्यामध्ये एक सकाळी 10 ते सायंकाळी 6 यामध्ये जेवण करा. एक सूर्यास्तानंतर, सूर्य डुबल्यानंतर, अंधार पडल्यानंतर तुम्ही रात्री जेवण करू नका. म्हणजे हे जर तुम्ही समजा एक 10 ते 6 म्हणजे 8 घंट्याची जर विंडो बनवली तर याच्यातून तुम्हाला एक चमत्कारिक फायदा असा होईल की यालाच म्हणतात टाइम इज मेडिसिन, इंटरमिडिएट फास्टिंग आणि ऑटोफेजी. या माध्यमातून काय होतं की उरलेल्या 16 घंट्याचा जो तुमचा उपवास आहे त्या 16 घंट्याच्या उपवासामध्ये जेव्हा सेल्सला जेव्हा अन्न पाहिजे तेव्हा काय करतात की ह्याच सेल्स ऑटोफेजीच्या रूपात आपल्या शरीरामध्ये जो कचरा आहे, ज्या मेलेल्या सेल्स आहे, जे ट्यूमर आहे, जे रसोली आहे, जे गाठ आहे, जे केमिकल आहे, हे सर्व गोष्टी ते खाऊन टाकतात आणि शरीर आपलं नवं बनतं. तर या पद्धतीने तुम्हाला खानपानामध्ये बदल करता येईल. परत एक तिसरी पद्धत आहे आजारातून मुक्त होण्यासाठी. एक पॉवरफुल पद्धत आहे ती म्हणजे, आणि मी तुम्हाला हे डंक्याच्या चोटवर का सांगतो, एक आत्मविश्वासाने मी का सांगतो, तुम्हाला सांगणारा व्यक्ती फक्त 24 तासातून एकच वेळा जेवण करतो. मी तुम्हाला मोटिवेट करत नाही, तर मी तुम्हाला या व्यक्तीला गरज नसताना जर करत असेल तर मग काही व्यक्तींना आजार असते तर त्याला असं वाटायला पाहिजे की बा आम्हाला आजार असून आम्ही का करू नये. सरांना गरज नसताना सर 24 तासातून एक वेळा जेवण करतात. मी 12 ते 6च्या मधात एक वेळा जेवण करतो, रात्री मी जेवण करत नाही. हे सांगण्याचा उद्देश एवढाच का तुम्ही ते करायला पाहिजे. मी करतो, तुम्ही करा. हे जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जर नॅचरोपॅथीच्या जर तुम्ही अवलंब केला ह्या गोष्टीचा तर तुम्हाला कुठल्याही डॉक्टरच्या दारात जाण्याची गरज नाही. मी रात्री जेवत नाही म्हटलं पण जेवतो. अरे काय ह्याच्यात, तुम्ही तर म्हणता सर जेवण करत नाही. अरे तुम्ही रात्रींना शिजलेलं अन्न खाता, मी फक्त रॉ फूड खातो. एखादा शेप किंवा 2 केळं किंवा थोडेसे फुटाणे गुळ किंवा थोडेसे शेंगदाणे गुळ किंवा 1 गिलास ज्यूस, हे माझं जेवण. तर तुम्ही 24 तासातून एक वेळा जेवण करून सुद्धा तुम्ही आजारातून मुक्त होऊ शकता. जर तुम्हाला 1 टाइम जेवण करायचं नसेल तर मी तुम्हाला 1 मिनिट आधी सांगितलं की 2 टाइम तुम्ही जेवण करू शकता, पण 10 ते 6च्या विंडोमध्ये. तुम्ही हे किंवा ते 2 पैकी तुम्ही कुठलाही एक मार्ग वापरू शकता. मित्रांनो, माझी हात जोडून विनंती आहे
माणसाला आयुष्य एकदाच मिळतं. कृपा करून व्यसनापासून दूर राहा. निसर्गोपचार म्हणजे काय, नॅचरोपॅथी म्हणजे काय, नॅचरोपॅथीमध्ये कुठल्याही व्यसनाला आधार नाही, कुठलेही व्यसन सांगितलेलं नाही. तसं तुम्ही चहा पिता, मी चहा पित नाही पण चहा पितो. अरे तुमची काय मानसिकता बनली आहे, तेच दुकान, तेच चहापत्ती, तेच गल्ली, तेच सर्व. मी चहा कोणता पितो, तुम्ही कोणता पिता? मी गूळ, अद्रक आणि हळद हा चहा प्या. तो चहा नका पिऊ. त्या चहामध्ये निकोटीन आहे, 13% टेनिन आहे. जे टेनिन चमडा कंपनीमध्ये चमड्याला कडक करण्यासाठी वापरले जाते. तर तुमच्या पोटाची अवस्था काय होत असेल? बिडी, सिगारेट, तंबाखू, चहा ह्या गोष्टी, दारू, नॉनव्हेज, मटण ह्या गोष्टीपासून दूर राहा. तर तुम्हाला कुठल्याही रोगाला सामोरं जावं लागणार नाही. तर अशा पद्धतीनं निसर्गापासून जो समाज दूर गेलेला आहे, त्या समाजाला आम्ही निसर्गापाशी, निसर्गाच्या जवळ, निसर्गाच्या सानिध्यात आणण्याचा आम्ही आमच्या मिशनद्वारे प्रयत्न करत आहे. सांगण्यालायक भरपूर आहे. दिवसभर बोललो तरी संपत नाही. मला तुम्हाला फक्त संक्षिप्त रूपाने सांगायचं होतं. तर माझं तुम्ही आतापर्यंतचं जे स्पीच आहे ते ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.